नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री काटवटे सर. आज त्या ठिकाणी आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट याविषयी माहिती घेत होतो. या विषयामध्ये त्या ठिकाणी प्रकरण क्रमांक 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट याबद्दलचा त्या ठिकाणी अभ्यास आपण करत होतो. आणि हा अभ्यास करत असताना आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट, त्याचबरोबर डोबेरायनट्राइड आणि न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ अँड इट्स पिरियडिक टेबल याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण याच्या अगोदरच्या तासाला घेतलेली आहे. आज आपण त्या ठिकाणी न्यूलँड्स ज्यावेळेस फेल्युअर झाले त्यावेळेस त्या न्यूलँड्सचं क्लासिफिकेशन फेल झाल्यानंतर त्या ठिकाणी वन ऑफ द न्यू सायंटिस्ट दॅट विल द मेंडेलिव्स अशा प्रकारचे सायंटिस्ट की ज्यांनी परत एक क्लासिफिकेशन दिलं की जे क्लासिफिकेशन अतिशय चांगल्या प्रकारचं मानलं जातं. आणि मग अशा प्रकारच्या क्लासिफिकेशनमुळे त्या ठिकाणी आज आपल्याला इलेमेंटचा अभ्यास करणं अतिशय सोपं आणि सुलभ व्हायला लागलं. म्हणून त्या ठिकाणी मेंडेलिव्ह या शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी आपण फादर ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सो वी हॅव डिस्कस दॅट मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तर तो मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलबद्दल त्या ठिकाणी आपण माहिती घेतो आहे. मग मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल विषयीची माहिती घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी पहिलं वाक्य आपल्याला सांगता येतं की मेंडेलिव्ह इज वन ऑफ द रशियन सायंटिस्ट की ज्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन दॅट इज गिव्ज वन ऑफ द पिरियडिक लॉ अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट पिरियडिक लॉ इट प्रिडिक्ट वन ऑफ द टेबल. त्या ठिकाणी या रशियन सायन्स शास्त्रज्ञांनी काय केलं तर एक पिरियडिक लॉ प्रिडिक्ट केला होता आणि त्याच्या बेसवर एक टेबल दिला. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ पिरियडिक टेबल. मग त्यालाच पुढं नाव दिलं पिरियडिक टेबल असं नाव दिलं. आणि मग अशा प्रकारचं या ठिकाणी रशियन सायंटिस्ट विच गिव्ज द पिरियडिक टेबल ऑफ इलेमेंट्स. दॅट इज द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. सेकंड स्टेटमेंटमध्ये आपल्याला सांगता येतं दिस इट कन्सिडर्ड ॲन ॲटॉमिक मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट. मग ज्यावेळेस त्या ठिकाणी या इलेमेंटची मांडणी त्या पिरियडिक टेबलमध्ये केली गेली त्यावेळेस असं कन्सिडर केलेलं आहे की ॲटॉमिक मास ही त्या ठिकाणी इलेमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. मूलभूत गुणधर्म जर मूलद्रव्यांचा विचारात घ्यायचं तर तो त्याचा अणुभारांक आहे. अणुभारांकावर त्या ठिकाणी ही सारणी आधारलेली आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ही पहिली बाब त्या ठिकाणी महत्त्वाची या टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थर्ड स्टेटमेंट आपल्याला सांगता येतं ही अरेंज द ऑल 63 इलेमेंट्स नोन ॲट दॅट टाईम with increasing order of their atomic masses. It is in it table. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलं तर एकूण जे काही त्याच्या काळामध्ये असलेले 63 इलेमेंट्स जे त्या काळी अस्तित्वात होतं त्यांनी त्या टेबलमध्ये काय केलं तर त्यांच्या टेबलमध्ये त्याच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ही 63 इलेमेंट्स त्या टेबलमध्ये मांडली. हे त्या ठिकाणी थर्ड स्टेटमेंट आपल्याला सांगता येतं. फोर्थ स्टेटमेंटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बोलता येतं की ही ऑर्गनाइज द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट्स लाईक मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, द मोलिक्युलर फॉर्म्युलेज ऑफ ऑक्साइड्स अँड हायड्रोऑक्साइड्स ऑफ इलेमेंट्स. या काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी आहेत की ज्याच्या आधारावर या ठिकाणी या टेबलमध्ये मांडलेली इलेमेंट्स हे त्या ठिकाणी ऑर्गनाइज केलेले आहेत. अशा प्रकारचे हे त्या ठिकाणी चौथं स्टेटमेंट या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलबद्दल आपल्याला सांगता येतं. सो हे ऑर्गनाइज द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट लाईक मग त्या ठिकाणी मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, डेन्सिटी, मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ऑक्साइड्स किंवा हायड्राइड्स ऑफ इलेमेंट्स त्या ठिकाणी या पद्धतीचे प्रॉपर्टीज त्या ठिकाणी या टेबलमध्ये यूज केलेल्या दिसतात आणि त्याच्या बेसवर त्या ठिकाणी या मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन मांडलेलं आहे. त्याच्यानंतर फिफ्थ पार्ट आपल्याला या ठिकाणी असं सांगता येतं या टेबलबद्दल इन इट्स पिरियडिक टेबल 7 हॉरिझॉन्टल रो कॉल्ड ॲज पिरियड. त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर या टेबलमध्ये 7 आडव्या ओळ्या आहेत आणि 8 व्हर्टिकल कॉलम्स आणि उभ्या त्या ठिकाणी 8 ओळी आहेत. तर 7 आडव्या ओळींना त्या ठिकाणी पिरियड्स असं म्हटलं गेलेलं आहे. तर व्हर्टिकल कॉलम्स जे आहेत त्या प्रत्येक व्हर्टिकल कॉलम्सला आपण ग्रुप असं म्हटलेलं आहे.
प्रेझेंट. आणि मग अशा प्रकारचं या ठिकाणी 7 पिरियड आणि 8 ग्रुप अशा प्रकारे, म्हणजे 7 पिरियड आणि 8 ग्रुप या पद्धतीने या टेबलची रचना त्या ठिकाणी केली आहे. दिस टेबल इज बेस्ड ऑन द मेंडेलियस पिरियडिक लॉ. असा टेबल मेंडेलियस पिरियडिक लॉमध्ये अवलंबून आहे. आता ज्यावेळेस या ठिकाणी या ग्रुपची अरेंजमेंट केली, 8 व्हर्टिकल कॉलम्स इज ऑल्सो डिवायडेड इंटू सब ग्रुप्स ए अँड बी. या ठिकाणी 8 व्हर्टिकल कॉलम्स आहेत, पण या 8 व्हर्टिकल कॉलम्ससुद्धा काय केलेले आहेत, 2 भागामध्ये विभागलेले आहेत, म्हणजे फर्स्ट ए फर्स्ट बी अशा प्रकारे. आता आपण त्या ठिकाणी मेंडेलियस पिरियडिक टेबलची आकृती बघू, मग त्यावरून आपल्याला त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे ही माहिती व्यवस्थित कळेल. आता जर विचार केला आपण, तर या ठिकाणी हा मॉडिफाईड मेंडेलियस पिरियडिक टेबल आहे. आता यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी ही आडवी ओळ आहे, ही एक आडवी ओळ, दॅट इज द फर्स्ट पिरियड, याला म्हटलं जातं पिरियड क्रमांक फर्स्ट. इथं दुसरी आडवी ओळ आहे ही पूर्ण अशी, इथं अशी, तर याला आपण त्या ठिकाणी पिरियड नंबर सेकंड म्हणतो. या ठिकाणी ही तिसरी आडवी ओळ आहे, त्याला आपण पिरियड नंबर 3. इथं ही चौथी आडवी ओळ आहे, त्याला आपण पिरियड नंबर 4 असं म्हणतो. इथं ही 5वी आडवी ओळ आहे, पिरियड नंबर 5. तसंच त्या ठिकाणी जर विचार केला, इथं पिरियड नंबर 6, दिस विल बी द 2 लाईन्स which represent the 1 row, and this will be the 7th one. So that is a 7 horizontal lines that is called as a periods. त्या ठिकाणी एकूण 7 periods त्या ठिकाणी विचारात घेतला. आता जर आपण विचार केला तर याचे ग्रुप्स जर विचारात घेतला, तर हा फर्स्ट ए फर्स्ट बी असा मिळून एक ग्रुप, त्यानंतर सेकंड ए सेकंड बी असा हा सेकंड ग्रुप, थर्ड ए थर्ड बी असा थर्ड ग्रुप, फोर्थ ए फोर्थ बी दॅट इज द फोर्थ ग्रुप, फिफ्थ ए फिफ्थ बी असा त्या ठिकाणी फिफ्थ ग्रुप, 6 ए 6 बी हा 6th ग्रुप, दॅट विल बी द 7th ए 7th बी दॅट इज द वन ऑफ द 7th ग्रुप. आणि मग या ठिकाणी शेवटी जो ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, दॅट इज द 3 कॉलम्स आर अरेंज इन दिस वन, दॅट इज कॉल्ड एज ग्रुप नंबर 8. आणि लास्टली त्या ठिकाणी इनर्ट गॅससाठी त्या ठिकाणी जागा सोडलेली आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी हा जो मेंडेलियस पिरियडिक टेबल आहे, हा मेंडेलियस पिरियडिक टेबल या ठिकाणी रिप्रेझेंट केला. आणि या मेंडेलियस पिरियडिकमध्ये त्या काळात जे काही अस्तित्वात असणारी मूलद्रव्ये होती ती सगळीच्या सगळी त्यांनी काय केली, रिप्रेझेंट केलेली आहेत. तर अशा प्रकारचा हा मेंडेलियस पिरियडिक टेबल आपल्याला सांगता येतो. आता या मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला जे काही इलेमेंट्स अरेंज केलेले आहेत ते सगळे अरेंजमेंट ही ऑन द बेसिस ऑफ मेंडेलियस पिरियडिक लॉवर अवलंबून आहे. मग मेंडेलियस पिरियडिक लॉ काय आहे, तर मेंडेलियस पिरियडिक लॉ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. मेंडेलियस पिरियडिक लॉ दॅट इज द स्टेटमेंट. याचं जर स्टेटमेंट आपण विचारात घेतलं तर स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. पहा, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक मासेस. म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपण पहिलं स्टेटमेंट सांगितलं होतं काय, की या ठिकाणी अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स केलेले आहेत की जे ॲटॉमिक मासेस ही फंडामेंटल प्रॉपर्टी आपण विचारात घेतलेली आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, किंवा त्या ठिकाणी त्याचाच विचार करून या टेबलमध्ये त्याची मांडणी केलेली आहे. त्यामुळे मेंडेलियस पिरियडिक लॉ मध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी असं स्टेटमेंट केलं की ज्यावेळेस ही अरेंजमेंट केली त्यावेळेस ठराविक इंटरवल नंतर काही एलिमेंट सारखेच गुणधर्म दाखवताना आढळत आहेत. म्हणून त्या ठिकाणी ठराविक इंटरवल म्हणजेच ठराविक ॲटॉमिक मास नंबरचे इलेमेंट्स त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा तेच गुणधर्म दाखवत आहेत. आणि मग यातून त्या ठिकाणी लॉ प्रेडिक्ट केला, दॅट इज कॉल्ड एज अ मेंडेलियस पिरियडिक लॉ. आणि स्टेटमेंट मध्ये त्या लॉचं त्या ठिकाणी बनवलं, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म आहेत हे गुणधर्म त्या ठिकाणी त्या मूलद्रव्याच्या ॲटॉमिक मासचे आवर्तीफल असतं हे त्या ठिकाणी. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणारं, म्हणजे त्या ठिकाणी या ॲटॉमिक मासेस ठराविक ॲटॉमिक मासेसनुसार ठराविक एलिमेंटचे गुणधर्म हे पुन्हा पुन्हा तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारचा हा लॉ त्या ठिकाणी मांडला गेला, दॅट इज कॉल्ड ॲज अ मेंडेलियस पिरियडिक लॉ. आता अशा या लॉवरती डिपेंड्स या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, मॉडर्न पिरियडिक टेबल रिप्रेझेंट केलेला आहे. आता या मॉडर्न पिरियडिक टेबल ज्यावेळेस रिप्रेझेंट केला त्यावेळेस या मॉडर्न पिरियडिक टेबलचे काही मेरिट्स आहेत, काही चांगल्या बाबी या ठिकाणी आपल्याला याच्यातून समजलेल्या आहेत.
तसेच याचे काही डिमेरिट्स आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा तर त्यामध्ये काय बघायचं आहे, तर मेरिट्स बघायचे आहेत. आता मेरिट्स बघत असताना त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. सो इट इज द फर्स्ट सायंटिस्ट. याच्या मेरिटमध्ये पहिलं आपल्याला स्टेटमेंट सांगता येतं की या ठिकाणी हे मेंडेलिव्ह इज द वन ऑफ द सायंटिस्ट हू गिव्ह द सक्सेसफुल क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, की ज्यांनी काय केलं, अतिशय चांगल्या प्रकारचं क्लासिफिकेशन एलिमेंटचं देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा दिलेला आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी किंवा सेकंड मेरिट आपल्याला सांगता येतं, इन इट्स पिरियॉडिक टेबल ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट रिवाइज्ड so as to give them proper place in the periodic table. For example, atomic mass of beryllium was changed from 14.09 Dalton to 9.4 Dalton, due to which beryllium was placed before boron. म्हणजे या ठिकाणी न्यूलँड असेल किंवा डोबेरायनर असेल यांनी जे काही इलेमेंट्स त्या ठिकाणी त्यांच्या टेबलमध्ये रिअरेंज केले किंवा अरेंजमेंट केलेली आहे, त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी जे ॲटॉमिक मासेस पूर्वीचे ते तसे वापरले. त्यामुळे त्या ठिकाणी काही इलेमेंट त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी रिप्रेझेंट होऊ लागले. मग अशामुळं त्या ठिकाणी काय झालं की ज्यांची जी प्रॉपर्टी होती किंवा पिरियॉडिसिटी यायची ती पिरियॉडिसिटी येत नव्हती. अशामुळं त्या ठिकाणी त्यांचं क्लासिफिकेशन फेल्युअरकडे जाऊ लागलं. आता या ठिकाणी मेंडेलिव्ह यांनी काय केलं, तर त्या ठिकाणी जे काही ॲटॉमिक मासेस आहे काही इलेमेंटचे ते काय केले, रिवाईज केले, पुन्हा त्या ठिकाणी पाहिले आणि त्यामुळं काय झाले तर त्याचे ॲटॉमिक मासेस त्यांनी बदलले. आणि बदलले जसं एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघितलं की ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज चेंज्ड फ्रॉम 14.9, म्हणजे बेरिलियमचं ॲटॉमिक मास सुरुवातीला किती होतं, 14.09 असं त्या ठिकाणी डॉल्टन एवढं होतं. पण नंतर त्या ठिकाणी ते चेंज करून किती झालं, 9.4 त्या ठिकाणी नवीन ॲटॉमिक मास त्याला मिळाला. आणि त्यामुळे या ठिकाणी बेरिलियम हे बोरॉनच्या अगोदर त्या ठिकाणी प्लेस केलेलं आहे. पहा या ठिकाणी टेबलमध्ये आपण जर बघितलं तर इथे थर्ड ए ग्रुपमध्ये बोरॉन रिप्रेझेंट केलेलं आहे. थर्ड ए ग्रुपमध्ये काय आहे, बोरॉन रिप्रेझेंट केलं, बी फॉर बोरॉन. बट बिफोर दॅट सेकंड ए ग्रुपमध्ये त्या ठिकाणी बेरिलियम दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी याचा ॲटॉमिक मास किती आहे, 9.4. बोरॉन त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 9.4 पेक्षा त्या ठिकाणी काय आहे, त्याचा ॲटॉमिक मास हे जास्त आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे सांगता येतं. सो सेकंड स्टेटमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर मेरिट्स ऑफ दॅट पिरियॉडिक टेबल, मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलचं या ठिकाणी सेकंड मेरिट आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. सो दॅट इज अबाउट द सेकंड मेरिट. आता थर्ड मेरिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आता थर्ड या ठिकाणी मेरिट त्या ठिकाणी आपण मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलची मेरिटमध्ये तिसरं मेरिट आपण त्या ठिकाणी विचारतो, मेंडेलिव्ह केप्ट सम ब्लँक प्लेसेस इन हिज पिरियॉडिक टेबल. आता हे ब्लँक प्लेसेस त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. कशासाठी ठेवले होते त्यांनी त्या ठिकाणी, त्या दीज वॅकंट स्पेस वेअर फॉर इलेमेंट्स दॅट एट टू बी डिस्कवर्ड. असे त्या ठिकाणी या स्पेसेस या ठिकाणी अशा मूलद्रव्यांसाठी त्यांनी त्या वॅकंट प्लेस ठेवल्या होत्या की ज्यांचा शोध त्या काळी लागलेला नव्हता, परंतु ॲटॉमिक मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी तिथं त्या जागा मोकळ्या राहत होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. हे अल्सो प्रिडिक्ट प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स इवन बिफोर दे वेअर डिस्कवर्ड. म्हणजे या ठिकाणी नुसत्या मोकळ्या जागा ठेवलेल्या नव्हत्या, तर त्या ठिकाणी येणारी इलिमेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या इलिमेंट डिस्कवर होण्या अगोदर त्यांनी त्याच्या प्रॉपर्टी देखील सांगितलेल्या होत्या. म्हणजे त्या ठिकाणी अगोदरच फ्युचर त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीचं किंवा त्या इलिमेंटचं निश्चित केलं होतं की या ठिकाणी या वॅकंट प्लेसवर येणारे जे काही इलिमेंट्स असतील त्या इलिमेंटच्या प्रॉपर्टी याच असतील त्या ठिकाणी आणि त्या प्रॉपर्टी देखील त्या ठिकाणी त्या इलिमेंटच्या सांगितलेल्या होत्या. लॅटर दे वेअर फाउंड टू बी करेक्टेड. आणि नंतर ज्यावेळेस त्या इलिमेंटचा शोध लागला गेला त्यावेळेस असं लक्षात आलं की मेंडेलिव्ह यांनी दिलेल्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या प्रॉपर्टीज आणि नव्याने शोध लागलेल्या इलिमेंटच्या प्रॉपर्टीज या दोन्ही कशा आल्या, सारख्या आल्या. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट पर्टिक्युलर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. 3 of these unknown elements were given name and approximate atomic masses which are shown in the following table. या ठिकाणी जर आपण विचार केला तर या टेबलमध्ये जर आपण विचार केला तर या टेबलमध्ये यामध्ये या ठिकाणी इथं
सेकंड ए मध्ये एक प्लेस त्या ठिकाणी दिसते. त्यानंतर थर्ड ए मध्ये एक प्लेस आहे. थर्ड बी मध्ये त्या ठिकाणी फोर्थ कॉलममध्ये एक प्लेस आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी फोर्थ ए मध्ये एक प्लेस आहे. अशा 3 वॅकंट प्लेसेस इथं आहेत. अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वॅकंट प्लेसेस ठेवले. त्यातले 3 आपल्याला या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून आपण विचारात घेतोय. तर या 3 प्लेसेसमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मोकळ्या जागा ठेवल्या होत्या. आणि या मोकळ्या जागा ठेवल्या असल्या तरी या ठिकाणी कोणती इलेमेंट येतील त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी मेंडेलिव्ह यांनी अगोदरच त्या इलेमेंटचा शोध लागण्यापूर्वीच सांगितलेल्या होत्या. ज्यावेळेस त्या सगळ्यांचा शोध लागला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीज अगदी योग्य आहेत, बरोबर आहेत हे त्या ठिकाणी समजलं. म्हणजे त्या ठिकाणी अगदी ॲक्युरेट भविष्य सांगणारा जसा असतो तसं या ठिकाणी इलेमेंटचं भविष्य त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं की जेणेकरून या ठिकाणी इथं या पद्धतीचे इलेमेंट येतील आणि हेच इलेमेंट या ठिकाणीच बसवले तर त्या ठिकाणी हे एलिमेंटल क्लासिफिकेशन आहे ते चांगलं होऊ शकतं. अशा प्रकारचं मेंडेलिव्हचं मत होतं. सो दॅट विल बी द ऑल्सो वन ऑफ द प्रिडिक्शन, दॅट विल बी सक्सेसफुल प्रिडिक्शन ऑफ द मेंडेलिव्ह. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मेरिट. त्यामुळे त्या ठिकाणी तो हे काय आहे, मेरिट आहे. आता या ठिकाणी या तिघांच्या इलेमेंट जे ते इलेमेंट त्या ठिकाणी वॅकंट प्लेसला आले त्यांची नावं काय आहेत, तर एकाचं नाव आहे गॅलियम, दुसऱ्याचं नाव आहे स्कॅन्डियम, तिसऱ्याचं नाव आहे जर्मेनियम. पण या वॅकंट प्लेसला ज्यावेळेस त्या ठिकाणी शोध लागलेला नव्हता त्यावेळेस सुरुवातीला त्यांची नावं काय होती, तर त्या ठिकाणी गॅलियमसाठी त्या ठिकाणी त्यांनी नाव दिलं होतं. आपण जर विचार घेतला तर पहिला आपण गॅलियम विचारात घेतो तर इका ॲल्युमिनियम नावाने त्या ठिकाणी उच्चारलेला होता. जर स्कॅन्डियमच्या बाबतीत विचार केला तर आपण त्या ठिकाणी इका बोरॉन असं त्याला सुरुवातीला इका बोरॉन असं म्हटलं. डिस्कवर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला आपण स्कॅन्डियम असं म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारचं एक टेबल या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, या टेबलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी डिस्कवरीनंतर त्याच्या काही प्रॉपर्टीज की ज्या मॅच झालेल्या आहेत त्याही आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो वी कॅन से दॅट देअर इज दी 3 ऑफ दीज, म्हणजे या वॅकंट प्लेसपैकी त्या ठिकाणी 3 आपण अननोन एलिमेंट्स वेअर गिवन नेम ॲप्रोप्रिएट किंवा अप्रॉक्सिमेट ॲटॉमिक मासेस विच आर शोन इन द फॉलोइंग टेबल. दॅट इज ए. पहिला ए टेबल आहे, याच्यामध्ये ॲटॉमिक मासेस प्रिडिक्टेड हा आहे आणि शोध लागल्यानंतर कोणता आहे ते बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण सेकंड टेबलमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. ते म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आफ्टर द डिस्कवरी इट्स प्रॉपर्टी इज मॅच्ड विथ द प्रिडिक्टर आर ऑल्सो शोन इन द फॉलोइंग टेबल बी. अबाउट गॅलियम. गॅलियमच्या बाबतीत त्या ठिकाणी काही आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे की त्यांनी दिलेल्या प्रॉपर्टीज आणि गॅलियमच्या एक्झॅक्ट प्रॉपर्टी या दोघांमध्ये काही साम्यता आहे का ते त्या ठिकाणी बघायचं आहे. मग या ठिकाणी टेबल नंबर फर्स्टमध्ये आपण विचार केला प्रिडिक्टेड इलेमेंट, म्हणजे त्यांनी नाव दिलेलं इलेमेंट. मेंडेलिव्ह यांनी दिलेलं नाव काय होतं, तर प्रिडिक्टेड इलेमेंट काय होतं वॅकंट प्लेसला, पहिलं इका बोरॉन. प्रिडिक्टेड ॲटॉमिक मास, तर त्या ठिकाणी इका बोरॉनचं प्रिडिक्टेड ॲटॉमिक मास होतं 44, म्हणजे त्यांनी सांगितलेलं मास किती होतं हे 44 येईल. ॲक्च्युअल इलेमेंट डिस्कवर्ड लॅटर, नंतर त्या ठिकाणी त्या इलेमेंटचा शोध लागला आणि त्या इलेमेंटचं नाव आलं स्कॅन्डियम. त्यामुळे इका बोरॉनला त्या ठिकाणी स्कॅन्डियम असं म्हटलं जातं. हे रिकाम्या जागेला विचारतात व्हॉट इज डॅश डॅश इज द नेम ऑफ इका बोरॉन और स्कॅन्डियम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डॅश डॅश असंही विचारलं जाईल. सो दॅट इज द स्कॅन्डियम इज द वन ऑफ द आफ्टर डिस्कवरी नेम ऑफ इका बोरॉन. त्याचा जर ॲटॉमिक मास विचारात घेतला तर तो त्या ठिकाणी नियर अबाउट दॅट पर्टिक्युलर ॲप्रॉक्सिमेट दिले होते, त्याने 44 होतं, तर त्या ठिकाणी त्या स्कॅन्डियमचा एक्झॅक्ट ॲटॉमिक मास किती आला, 45 आला. तर अशा प्रकारे या ठिकाणी 45 ॲटॉमिक मास त्या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर इका ॲल्युमिनियम याचं प्रिडिक्टेड, म्हणजे सुरुवातीचं प्रिडिक्टेड नाव आहे इका ॲल्युमिनियम. त्याचं ॲटॉमिक मास प्रिडिक्टेड आहे 68. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी शोध लागला त्यावेळेस इका ॲल्युमिनियमचं नाव झालं गॅलियम आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर आला 69.7, म्हणजे 69.7. म्हणजे सुरुवातीचा प्रिडिक्ट आहे 68 म्हणजे 68 आणि शोध लागल्यानंतर तोच खरा त्या ठिकाणी किती आहे 69.7, म्हणजे तो 68च्या जवळपासची व्हॅल्यू आली. म्हणजे या ठिकाणी मेंडेलिव्हनं सांगितलेले जे काही ॲटॉमिक मासेस आहेत ते जवळपास सारखेच येऊ लागले. त्यानंतर तिसरं वॅकंट प्लेस आपण एक्झाम्पल दाखल घेतो तो म्हणजे इका सिलिकॉन. इका सिलिकॉन याचा अर्थ त्या ठिकाणी 7
72 हा त्या ठिकाणी त्याचा ॲटॉमिक मास प्रिडिक्ट केला होता मेंडेलिव्ह यांनी, इका सिलिकॉन असं नाव दिलं होतं. पण त्या ठिकाणी शोध लागल्यानंतर त्याच इका सिलिकॉनला पुढं काय नाव देण्यात आलं, जर्मेनियम असं नाव देण्यात आलं. आणि त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी आपल्याला सांगता तो 72.6 एवढा येतो, म्हणजे दॅट इज नियर अबाउट द प्रिडिक्टेड व्हॅल्यू. सो दीज आर दी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेरिट ऑफ दॅट पर्टिक्युलर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आता हे झाले त्याचे ॲटॉमिक मासेस, त्यांचे नावं. आता यामध्ये आपण एका इलेमेंटचं त्या ठिकाणी प्रॉपर्टीच्या बाबतीत सुद्धा आपण विचार करू. आता प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, तर ॲटॉमिक मास, डेन्सिटी, मेल्टिंग पॉईंट, फॉर्म्युला ऑफ क्लोराईड, फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड, नेचर ऑफ ऑक्साईड, याच तत्वावर त्या ठिकाणी मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अरेंज केलेला आहे. आता यामध्ये जर विचार केला तर इका ॲल्युमिनियम हा जो काही प्रिडिक्टेड नाव आहे ते प्रिडिक्टेड नाव त्या ठिकाणी आपण विचारात घेऊ. प्रिडिक्टेड नावामध्ये जर त्या ठिकाणी जर मेंडेलिव्ह यांनी जे नाव दिलं होतं इका ॲल्युमिनियम आणि त्याच्या प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या, त्या प्रॉपर्टीजमध्ये जर विचार केला तर ॲटॉमिक मास होता 68 इका ॲल्युमिनियमचा. पण आफ्टर डिस्कवरी इका ॲल्युमिनियमचं नाव काय झालं, गॅलियम, Ga असं म्हटलं जातं. आणि मग अशा प्रकारचं गॅलियम हे नाव झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा ॲटॉमिक मास बघितला तर तो दॅट इज नियरली इक्वल टू 68, दॅट इज 69.7. हे त्या ठिकाणी आपण अगोदर पण बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर डेन्सिटीच्या बाबतीत विचार केला, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब अशा प्रकारची डेन्सिटी या ठिकाणी दिलेली आहे. इका ॲल्युमिनियमसाठी ती डेन्सिटी आहे 5.9, बट आफ्टर डिस्कवरी इट विल बिकम्स 5.94, मीन्स नियरली इक्वल टू 5.9. 5.9च्या जवळपासच त्या ठिकाणी त्याची डेन्सिटी येते. दॅट इज ऑल्सो मेल्टिंग पॉईंट त्यांनी सांगितलं होतं की लो असेल. इका ॲल्युमिनियमचं मेल्टिंग पॉईंट त्या ठिकाणी सांगताना काय सांगितलं, लो होता. लो म्हणजे त्या ठिकाणी इथं जर आपण गॅलियमचा मेल्टिंग पॉईंट विचारात घेतला तर तो किती येतो, दॅट इज इन डिग्री सेल्सिअस, दॅट इज 30.2 डिग्री सेल्सिअस एवढा त्या ठिकाणी तो मेल्टिंग पॉईंट येतो, म्हणजेच लोएस्ट मेल्टिंग पॉईंट आहे किंवा लो मेल्टिंग पॉईंट आहे. त्यानंतर फॉर्म्युला ऑफ क्लोराईड, फॉर्म्युला ऑफ क्लोराईडमध्ये या ठिकाणी त्यांनी फॉर्म्युला काय दिला होता, ECl म्हणजे ई फॉर इका ॲल्युमिनियम, ECl म्हणजे या ठिकाणी इका ॲल्युमिनियम क्लोराईड असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तसं या ठिकाणी गॅलियमचा शोध लागल्यानंतर तो इकॅलियमची जागा त्या ठिकाणी काय घेतली, गॅलियमने घेतली. सो गॅलियम क्लोराईड असं त्या ठिकाणी नाव, GaCl3 असा त्याचा फॉर्म्युला तयार. ECl3 तसंच इथे या ठिकाणी काय झाला, GaCl3 तयार झाला. तसंच त्या ठिकाणी फिफ्थ आपण त्या ठिकाणी प्रॉपर्टी विचारात घेतली, फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड. तर फॉर्म्युला ऑफ ऑक्साईडमध्ये ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस फॉर्म्युला ऑफ ऑक्साईडमध्ये त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की या ठिकाणी E2O3 म्हणजे इका ॲल्युमिनियमचे 2 मोलिक्यूल, ऑक्सिजन 3 मोलिक्यूल, म्हणजेच त्या ठिकाणी इका ॲल्युमिनियम ऑक्साईड असं म्हटलं जाईल. मग या ठिकाणी इका ॲल्युमिनियमच्या जाग्यावर त्या ठिकाणी गॅलियम ठेवला, सो गॅलियम ऑक्साईड Ga2O3 फॉर्म्युला तोच राहिला, ईची जागा फक्त काय घेतली, Ga घेतली. अशा प्रकारे फॉर्म्युले सुद्धा त्या ठिकाणी सारखेच त्या ठिकाणी येऊ लागले. त्यानंतर नेचर ऑफ ऑक्साईड, ऑक्साईडचं नेचर कसं होतं, एम्फोटेरिक ऑक्साईड. एम्फोटेरिक याचा अर्थ दॅट रिॲक्ट विथ ॲसिड ॲज वेल ॲज बेस, दॅट विल बी व्हेरी वेल नोन टू अस, की जे तुम्हाला अतिशय माहिती आहे की एम्फोटेरिक म्हणजे काय, तर ॲसिड आणि बेस या दोघांच्या बरोबर त्यांचे रिॲक्शन होऊ शकतात, त्याला आपण एम्फोटेरिक उभयधर्मी ऑक्साईड असं म्हणतो त्या ठिकाणी. अशा प्रकारे या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ इका ॲल्युमिनियम की ज्या मेंडेलिव्हनी प्रिडिक्ट केल्या होत्या डिस्कवरी ऑफ गॅलियमच्या अगोदर. आणि मग गॅलियमचा शोध लागला तर गॅलियम हे कुणासारखं मूलद्रव्य, इका ॲल्युमिनियम, म्हणून इका ॲल्युमिनियमच्या वॅकंट प्लेसला काय नाव दिलं, गॅलियम हे नाव दिलं. आणि त्या ठिकाणी गॅलियम हे मूलद्रव्य त्या इका ॲल्युमिनियमच्या ठिकाणी ठेवण्यात आलं. तर अशा प्रकारचं अतिशय चांगल्या प्रकारचं एक मेरिट हे त्या ठिकाणी आपणाला या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये पाहता येतं. आता याच्यानंतर याच्या पुढचं आता नेक्स्ट मेरिट आपणाला सांगता येतं, नोबेल गॅसेस वेअर डिस्कवर्ड लॅटर, दे वेअर प्लेस इन द टेबल विदाउट डिस्टर्बिंग द पोझिशन ऑफ इलेमेंट. इलेमेंटची पोझिशन त्या ठिकाणी न बदलता डिस्कवरी ऑफ नोबेल, कारण त्या ठिकाणी न्यूलँड्समध्ये आपण विचार केला तर न्यूलँड्स पिरियडिक टेबलमध्ये इनर्ट गॅसेससाठी काही वॅकंट प्लेस ठेवलेल्या नव्हत्या. पण मेंडेलिव्ह यांनी काय केलं होतं की एक सेपरेट कॉलम त्या ठिकाणी किंवा ग्रुप त्या ठिकाणी ठेवलेला होता की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्या मूळ सारणीला कसल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स न करता जे काही नोबेल मेटल्स डिस्कवर्ड झाले नंतर मेंडेलिव्हच्या त्या क्लासिफिकेशन नंतर जे काही डिस्कवरी झाली त्या डिस्कवरीमध्ये काही इनर्ट गॅस सापडले गेले किंवा आढळले,
त्यांना त्या ठिकाणी त्या मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये मांडणी करण्याची जागा यामध्ये आपणाला आढळताना दिसते. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी हे एक म्हणजे नोबेल गॅसेसला या सारणीमध्ये स्थान देण्यात आलं, हे एक त्या ठिकाणी आपणाला मेंडेलिव्ह पिरियॉडिक प्रॉपर्टीमध्ये सांगता येतं, किंवा या ठिकाणी मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल याच्यामध्ये सांगता येतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे काही मेरिट्स आहेत. परीक्षेला त्या ठिकाणी 3 मार्काला किंवा 2 मार्काला विचारतात, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित अगदी पाठ करायचं. आता याच्या पुढचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, तो आपण बघणार आहोत. या ठिकाणी मेरिट्स नंतर डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, म्हणजे जसे या मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत, ते आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे. इट इज ऑल्सो वन ऑफ द रिमार्केबल क्वेश्चन आस्किंग फॉर द बोर्ड एक्झामिनेशन. अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा सुद्धा. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, म्हणजे या ठिकाणी मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलमध्ये काही डिमेरिट्स आहेत, काही त्या ठिकाणी दोष आहेत, त्रुटी आहेत, किंवा त्यालाच आपण डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल आहे असं म्हणतो. मग त्यामध्ये पहिला डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? द होल नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ द इलेमेंट, होल नंबर ऑफ मास ॲटॉमिक मास ऑफ द element cobalt and nickel is the same, hence there was an ambiguity regarding their sequence in the Mendeleev's periodic table. या ठिकाणी एक संदिग्धता होती. ambiguity म्हणजे संदिग्धता. कशाबद्दल? की कोबाल्ट आणि निकेल या दोन मूलद्रव्यांच्या ॲटॉमिक मासेस कसे आहेत? सारखे आहेत, आणि त्यामुळं कोणतं मूलद्रव्य मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलची मांडणी जर आपण विचारात घेतलं तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास नंबरनं केलेले, आणि जर दोन मूलद्रव्य जर त्या ठिकाणी अशी आली की ज्याचा ॲटॉमिक मास नंबर सारखा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी या दोन मूलद्रव्यांची मांडणी करत असताना त्या ठिकाणी जो क्रम आपण इन्क्रीजिंग ऑर्डरचा विचारात घेतला त्यावेळेस ही त्या ठिकाणी संदिग्धता वाढली की जिथं दोन इलेमेंट आहेत की ज्याचे ॲटॉमिक मासेस कसे आहेत? सारखे आहेत. असे मूलद्रव्य त्या ठिकाणी त्याची मांडणी करत असताना कुणाला अगोदर स्थान द्यायचं हे त्या ठिकाणी थोडासा संदिग्धता या ठिकाणी या टेबलमध्ये दिसते. दॅट इज ऑल्सो ॲबिलिटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन द पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबलमध्ये ही सिक्वेन्स काय होतो? रिगार्डिंग होतो. त्याच्यानंतर सेकंड डिमेरिट आपल्याला सांगता येतं, that will the isotopes were discovered long time after the Mendeleev's put forth periodic table, as isotope have same chemical property but different atomic masses, so it is a challenge to give a proper place in the Mendeleev's table. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आयसोटोप्स म्हणजे काय? तर त्या ठिकाणी द इलेमेंट्स हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस असे इलेमेंट्स त्या ठिकाणी विचारात घेतले. मग या ठिकाणी ॲटॉमिक नंबर सारखा आहे पण ॲटॉमिक मास काय आहे? वेगवेगळा आहे. पण एकाच इलेमेंट जसं कार्बन 14, कार्बन 12 हे जर विचारात घेतलं तर कार्बन 14 म्हणजे कार्बनचा ॲटॉमिक मास 14 आणि कार्बनचा ॲटॉमिक मास 12, हे दोन्ही एकाच मूलद्रव्याचे त्या ठिकाणी आयसोटोप समस्थानिके आहेत. पण या ठिकाणी त्याचा ॲटॉमिक मास नंबर कसा आहे? वेगवेगळा, 12 आणि 14. त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन 12 हा एका 12 नंबरच्या ॲटॉमिक मास नंबरनुसार त्याला एक वेगळं स्थान मिळालं आणि कार्बन 14 याला एक वेगळं स्थान देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आणि मग अशा प्रकारचं एक चॅलेंज की त्या ठिकाणी हे आयसोटोप्स या टेबलमध्ये कसे बसवायचे की ज्यांच्या प्रॉपर्टीज एकसारखे आहेत, फक्त ॲटॉमिक मास कसे आहेत? वेगवेगळे आहेत. मग ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार जर हे त्या ठिकाणी आपण विचारात घेतल्या तर मात्र या ठिकाणी हे या टेबलमध्ये ठेवणं अतिशय अवघड काम होतं किंवा अतिशय चॅलेंजेबल काम होतं असं या ठिकाणी या टेबलमध्ये आपल्याला सांगता येतं. दिस इज ऑल्सो वन ऑफ द डिमेरिट की जे आयसोटोप्स आहेत त्या आयसोटोप्सला आपण व्यवस्थित जागा या टेबलमध्ये या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्या ठिकाणी देता येत नव्हत्या. दॅट इज द सेकंड डिमेरिट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. थर्ड डिमेरिट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं, ड्यू टू द अनयुनिफॉर्मलिटी इन द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस it is very difficult to predict how many elements could be discovered between the two heavy elements. या ठिकाणी जर आपण विचार केला तर
इलेमेंटचं जर ॲटॉमिक मासेस जर विचार घेतला तर ॲटॉमिक मासेसनुसार क्रमानं त्या ठिकाणी ॲटॉमिक मास नंबर त्या ठिकाणी आपल्याला इलेमेंटमध्ये दिसत नाही आहेत. म्हणजे जर त्या ठिकाणी आपण विचार घेतला या ठिकाणी जर हायड्रोजन विचारायचं तर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर काय आहे 1 आहे. तर या ठिकाणी हेलियम ज्यावेळेस मांडला गेला तर हेलियमचा ॲटॉमिक मास नंबर 4 येतं. लिथियम ज्यावेळेस विचारात गेलं तर ॲटॉमिक मास नंबर 6 दॅट विल बी 39 वगैरे या ठिकाणी येतं. मग जर आपण विचार केला तर या ठिकाणी हायड्रोजन ते या ठिकाणी लिथियम म्हणजे 1 आणि 6 याच्यामध्ये कोणते इलेमेंट्स आहेत ॲटॉमिक मास नंबर की ज्याचे ॲटॉमिक मास नंबर विचार केला तर ते किती इलिमेंट असू शकतात याच्याबद्दल सांगू शकत नव्हतं आपण. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन नंतर हेलियमचं सुद्धा तसंच. हायड्रोजन नंतर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास नंबर 1 आहे तर हेलियमचा 4 आहे. म्हणजे 1 ते 4 याच्यामध्ये आणखी पण इलेमेंट असतील ना, जसं 1.1ला दुसरा एखादा इलेमेंट येईल, 1.2ला दुसरा, 2ला वेगळा येईल, 3ला वेगळा येईल, 3.2 3.5 असे ॲटॉमिक मास नंबर असू शकतात. असे इलेमेंट किती असू शकतील याच्याबद्दल या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकत नव्हतं. सो वी कॅन से दॅट ड्यू टू द अनयुनिफॉर्मिलिटी इन द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस it is very difficult to predict how many elements could be discovered between the two heavy elements. दोन हेवी एलिमेंट्स मध्ये किती एलिमेंट आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकत नव्हतं. हा एक त्या ठिकाणी या मेंडेलिव्स पिरियडिक टेबलचं काय आहे डिमेरिट्स आहे. त्यानंतर चौथा डिमेरिट्स त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो हायड्रोजन रिझेंबल्स अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज द हॅलोजन. Therefore, no fixed position could be given to the hydrogen in the Mendeleev's periodic table. आता हायड्रोजन सारखं मूलद्रव्य आहे. हे हायड्रोजन सारखं मूलद्रव्य काय व्हायचं की हायड्रोजन सारखे मूलद्रव्य हे अल्कली मेटल सारखा तसंच हॅलोजन ग्रुपमध्ये असलेले इलेमेंटचे या दोघांच्याही प्रॉपर्टी त्या ठिकाणी प्रेडिक्ट करत होतं. त्यामुळे यांना या हायड्रोजनला त्या ठिकाणी पहिल्या ग्रुपमध्ये ठेवायचं का 7व्या ग्रुपमध्ये ठेवायचं याबद्दल थोडं त्या ठिकाणी मेंडेलिव्स यांच्या मनामध्ये साशंकता होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी हायड्रोजनला या टेबलमध्ये एक प्रॉपर फिक्स पोझिशन त्या ठिकाणी मिळत नाही आहे हे या ठिकाणी इथं लक्षात येतं. सो देअर इज नो फिक्स पोझिशन कुड बी गिवन टू द हायड्रोजन इन द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. मेंडेलिव्स पिरियडिक टेबलला हायड्रोजनला एक प्रॉपर प्लेस त्या ठिकाणी पोझिशन मिळालेली नाही आहे. दॅट इज द 4th डिमेरिट्स. 5th डिमेरिट्सच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो सम इलिमेंट प्लेस इन द सेम सब ग्रुप्स हॅड अ डिफरंट प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल मॅग्नीज इज प्लेस्ड विथ द हॅलोजन विच टोटली डिफर्स इन द प्रॉपर्टी. म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मॅग्नीज सारखा इलेमेंट आहे. मॅग्नीज हा मेटल आहे. हा कशात प्लेस केला आहे तर त्या ठिकाणी हॅलोजन ग्रुपमध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मग या ठिकाणी जर आपण विचार केला या ठिकाणी आपण इथं विचार केला 7th ए ग्रुपमध्ये फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन एन्स्टेस्टाईन अशा प्रकारचे हे सगळे हॅलोजन आहेत. तर त्याच बी ग्रुपमध्ये त्या ठिकाणी मॅग्नीज आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला तर मॅग्नीजला कोणत्या ग्रुपमध्ये 7th ग्रुपमध्ये ठेवला आहे. खरं तर हा मेटल आहे. मग मेटल इथं हे सगळे काय आहेत तर नॉन मेटल्स आहेत. मग मेटल हा नॉन मेटलच्या ग्रुपमध्ये गेला तर त्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टीने या नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असे काही मूलद्रव्य आहेत की ज्या मूलद्रव्यांना काय केलेलं आहे सम एलिमेंट्स प्लेस इन द सेम सब ग्रुप हॅड डिफरंट प्रॉपर्टीज. काही एलिमेंट्स अशा सब ग्रुपमध्ये ठेवलेले आहेत की ज्यांचे प्रॉपर्टीज काही सारख्या नाही आहेत वेगवेगळ्या आहेत. जसं मॅग्नेज आहे तो हॅलोजन ग्रुपमध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आहे. सो दे हॅव द डिफरंट दॅट इज अ टोटली डिफरंट प्रॉपर्टीज असलेला तो एक मूलद्रव्य आहे. सो दॅट इज अबाउट द डिमेरिट्स. तर अशा प्रकारे हे एकूण 5 डिमेरिट्स त्या ठिकाणी आपल्याला मेंडेलिव्स पिरियडिक टेबलमध्ये सांगता येतं. पहिलं कोबाल्ट निकल सारखे मूलद्रव्य असणारी जी एलिमेंट्स आहेत त्यांच्या मांडणीबद्दल साशंकता त्या ठिकाणी मेंडेलिव्स पिरियडिक टेबलमध्ये दिसते. दुसरं आयसोटोप्स मांडण्याच्या बाबतीतली त्या ठिकाणी जी काही डिफिकल्टी आहे ती डिफिकल्टी या टेबलमध्ये दिसून येते. त्यानंतर तिसरं की या ठिकाणी 2 हेवी एलिमेंट्सच्या दरम्यान ॲटॉमिक मासमध्ये अनयुनिफॉर्मिलिटी आहे आणि त्यामुळं त्या दोघांच्यामध्ये किती एलिमेंट्स डिस्कवर होऊ शकतात किंवा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात याच्याबद्दल काही या टेबलमध्ये आपल्याला सांगता येऊ शकत नाही. तिसरी बाब आपल्याला सांगता येते की हायड्रोजन किंवा त्याच्यासारखे आणखी काही मूलद्रव्य आहेत की जे एक
त्या ठिकाणी अल्कली इलेमेंट्सचं किंवा अल्कली इलेमेंटच्या प्रॉपर्टी तसंच हॅलोजन इलेमेंटच्या प्रॉपर्टी दोघांच्याही प्रॉपर्टी काय करतायत रिप्रेझेंट करतायत. तर अशा मूलद्रव्यांना त्या ठिकाणी टेबलमध्ये कुठं ठेवायचं यांना एक प्रॉपर प्लेस त्या ठिकाणी मिळालं नाही. म्हणजे हायड्रोजनसारख्या इलेमेंटला त्या ठिकाणी या टेबलमध्ये एक प्रॉपर प्लेस भेटलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर पुढचा भाग असा येतो की या टेबलमध्ये काही मूलद्रव्य असे आहेत की जे एकाच सबग्रुपमध्ये मांडलेत परंतु त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. तर अशा प्रकारचे डिमेरिट्स ऑफ द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. आता या डिमेरिट्स नंतर आपल्याला त्या ठिकाणी पुढचा भाग येतो की हे जे सगळं डिमेरिट्स बघितल्यानंतर असं लक्षात येतं की मेंडेलिव्स कुड बी अल्सो गेट्स मेंडेलिव्स क्लासिफिकेशन इज अ बेटर वन. हे अतिशय चांगल्या प्रकारचं क्लासिफिकेशन होतं त्या काळात. पण याच्यामध्ये काही त्रुटी ज्या या 5 त्रुटी आपण जर विचारात घेतल्या त्रुटी जर बाजूला केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला हे क्लासिफिकेशन चांगलं आहे. आणि मग या त्रुटी बाजूला करून एक नवीन क्लासिफिकेशन सायंटिस्ट मोस्ले यांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यालाच पुढं नाव देण्यात आलं मॉडर्न पिरियडिक लॉ. त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक लॉनुसार त्या ठिकाणी सारणीची मांडणी केली तर त्या ठिकाणी मेंडेलिव्स पिरियडिक टेबल हा अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं मोस्ले यांचं हेनरी मोस्ले असं त्यांचं नाव आहे. हेनरी मोस्ले या शास्त्रज्ञांचं त्या ठिकाणी मत होतं. आणि मग त्यांनी एक त्या ठिकाणी लॉ प्रिडिक्ट केला. त्या लॉनुसार त्या ठिकाणी जी काही पिरियडिक टेबल होता मेंडेलिव्स तो मॉडिफाईड केला. त्यांनी टेबल दुसरा मांडलेला नाही फक्त तो काय केला मॉडिफाईड केला आणि म्हणून त्या ठिकाणी त्या टेबलला पुढं नाव देण्यात आलं मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मॉडर्न पिरियडिक टेबल आणि मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे हा त्या ठिकाणी आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तत्पूर्वी आपण हे सगळे जी माहिती आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थित ऐकत चला आणि यानुसार अभ्यास करा. धन्यवाद.